यदुदग्रशृङ्गतरुसङ्घसेचने न घनाघनो न च वियन्नदी प्रभुः शबराङ्गना चतुरगीतिका द्रव दृषदां शिरस्सु निपपात तद्भरः। यदुदग्रशृङ्गतरुसङ्घसेचने, यत म्हणजे ज्या पर्वतावरील उग्र शृंगाणी म्हणजे उंच अशी शिखरे, तिथे असलेले तरु म्हणजे वृक्ष, त्यांचे संघ म्हणजे वृक्षांचे संघ, त्यांच्या सेचने म्हणजे सिंचनासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी, घनाघनाः म्हणजे मेघ, न प्रभुः म्हणजे समर्थ नाहीत, वियन्नदी म्हणजे आकाशगंगा, न प्रभुः म्हणजे समर्थ नाही, शबरांगना चतुर गीतिका द्रवदृषदाम, शबरांगना म्हणजे व्याध स्त्रिया, त्यांचे चतुर गीतिका म्हणजे मनोज्ञ असे मनोहर असे गायन, त्यामुळे द्रवणारे म्हणजे स्त्रवणारे, दृषदः म्हणजे शिला, दृषदाम म्हणजे शिलांच्या, तद्भरः म्हणजे ते भरणारा म्हणजेच जलसमूह, शिरस्सू म्हणजे शिखरामध्ये, निपपात म्हणजे पडला. नारायणाचार्य इथे तोयाद्री पर्वतावरील वनामध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्या गाण्याचे सौंदर्य आणि प्रभाव दाखवतात. नारायणाचार्य सांगतात, या पर्वतावरची शिखरे इतकी उंच आहेत की तिथल्या पर्वतावरील झाडांना पाणी घालण्यासाठी मेघसुद्धा पोहोचू शकत नाहीत. तसेच आकाशगंगा म्हणजे स्वर्गीय गंगा देखील हे सिंचन करण्यास असमर्थ आहे. परंतु या पर्वतावरील शबर स्त्रिया म्हणजेच वनवासी स्त्रिया इतके मनोहर आणि मधुर गाणे गातात की त्या पर्वतावरील दगडसुद्धा त्यांच्या गाण्याने विरघळून पाण्यासारखे होतात. त्या वितळलेल्या दगडांमधून निर्माण झालेले पाणी शिखरांवरील झाडावरती पडते आणि अशा प्रकारे या पर्वताच्या शिखरावरील झाडांचे सिंचन होते.